हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी. भासे जना भुवरी. दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊनी जो जगतिया. बद्धास हो उद्धरी. बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा. व्यासा प्रती भासला. व्यासा प्रती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा. पाटांगणी शोभला. पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. राजोवाच ब्रह्मणा चोदितो ब्रह्मन् गुणाख्येन गुणस्य च यस्मै यस्मै यथा प्राह नारदो देवदर्शनः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. त्याचप्रमाणे सूत शौनकादिकांचा संवाद चाललेला आहे. राजाने आचार्यांना प्रश्न केला, शुकाचार्य महाराजांना प्रश्न केला, महाराज ब्रह्मणा चुदितो ब्रह्म गुणाख्येन गुणस्य च. ज्या वेळेला भगवान ब्रह्मदेवानी निर्गुण निराकार निर्विकार असणाऱ्या भगवंताची प्रार्थना केली, त्यावेळेला भगवंतानी त्यांना कशा पद्धतीने उपदेश दिला ते मला सांगा, आणि हे ब्रह्मदेवाने नारदाला कसं सांगितलं ते आम्हाला सांगा. अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित केला आणि मोठ्या नम्रतेने परीक्षित राजे म्हणतात, महाराज प्रविष्ट कर्णरंध्रेण स्वानाम भाव सरोरुहम. खरोखर आपण जी या ठिकाणी कथा सांगता, आपण जे भागवत सांगता, ते भागवत आमच्या अंतःकरणातल्या सगळ्या प्रकारच्या दूषित असणाऱ्या गोष्टींना शुद्ध करणारे, सगळ्या प्रकारचे मलाशय, सगळ्या प्रकारचे दुष्ट, त्याचप्रमाणे विकारवश असलेले अंतःकरणातले सगळे विषय नष्ट करणारी ही कथा आहे. कालेन नाती दीर्घेण भगवान विशते हृदी. जसं जसं आपण या ठिकाणी आम्हाला सांगता, ती कथा आम्ही कानाच्या द्वारे मनामध्ये घेतो. प्रविष्ट कर्णरंध्रेण आणि स्वानाम भाव सरोरुहम. कानाच्या द्वारे अंतःकरणामध्ये ही कथा पोहोचते, हे तत्वज्ञान पोहोचतं आणि धुनोती शमलम कृष्ण हा, आणि आमचं सगळं अंतःकरण धुवून टाकलं जातं. कृष्ण म्हणजे या ठिकाणचं पाप, कृष्ण म्हणजे काळेपणा, कृष्ण म्हणजे पाप. तेव्हा अंतःकरणातलं पाप स्वच्छ होतं, धुवून टाकलं जातं. कशामुळे? ह्या कृष्णकथेनेच कृष्ण धुवून टाकलं जातं. सलिलस्य यथा शरत उदाहरण दिले. अत्यंत काव्यात्म भाषा या ठिकाणी भागवतकारांनी वापरलेली आहे. सलिलस्य यथा शरत. ज्याप्रमाणे शरद ऋतूमध्ये आकाश निरभ्र व्हावं, वर्षा ऋतूमध्ये आकाशात मेघांची गर्दी असते, ढगांनी गर्दी केलेली असते, सर्वत्र काळे मेघ दाटलेले असतात, परंतु शरद ऋतू आल्याबरोबर आकाश जसं स्वच्छ व्हावं, शुद्ध व्हावं, निर्मल व्हावं, त्याप्रमाणे माझं अंतःकरण निर्मल झालेलं आहे. हळूहळू आमचं अंतःकरण निर्मल होतं. म्हणून तर आपण आशीर्वाद देताना असं म्हणतो की 100 शरदाम शरत जीवेत शरदाम शरत, किंवा जीवेत शरद शरत शरत. तर जीवेत शरद शतम कशामुळे? वर्षाशतम का नाही, ग्रीष्म शतम का नाही? अहो, ग्रीष्म हा उकाड्याचा काळ आहे. वर्षा काळामध्ये सर्वत्र मेघ दाटलेले असतात. तेव्हा असं धुरकट जीवन उपयोगाचं नाही, उष्ण जीवन उपयोगाचं नाही. त्याचप्रमाणे हेमंत का नाही? अहो, त्यावेळेला पानगळ चाललेली असते, तेव्हा पानगळीचं जीवन काय उपयोगाचं? म्हणून शरद शतम. शरद ऋतू हा प्रसन्न ऋतू आहे. शरद ऋतू हा आरोग्य संपन्न ऋतू आहे. शरद ऋतू हा आपल्याला प्रसन्न करणारा आरोग्य संपन्न ऋतू आहे. हिवाळ्यामध्ये काही खाल्लं तर पचतं, कारण अग्नी हा प्रदीप्त झालेला असतो. आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा आयुर्वेदाचार्य म्हणतात की शरद ऋतू हा आमच्या जीवनातला आनंद ऋतू आहे. यावेळेला लोक फार कमी आजारी पडतात, पावसाळ्यात जास्त आजारी पडतात, पण हिवाळ्यात फार कमी.
कारण हिवाळा हा अनुकूल ऋतू आहे. तेव्हा या ठिकाणी अनुकूलत्व दाखवण्यासाठी शरद ऋतूचा उल्लेख आहे. जीवेत शरद शतम म्हणजे तुम्हाला अनुकूल जीवन प्राप्त व्हावं, निरोगी जीवन प्राप्त व्हावं, हे शरद ऋतू शब्दाने व्यक्त केलेलं आहे. या ठिकाणी शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृत कण कोवळे. शरद ऋतूमध्ये असलेलं चांदणं ज्याप्रमाणे अमृताचा वर्षाव करतं, त्याप्रमाणे आपल्या या प्रेमाच्या शब्दाने, आपल्या ज्ञानरूप शब्दाने, आपल्या कथेच्या द्वारे आमच्या अंतःकरणामधलं सगळं मळभ म्हणजे ढग निघून गेलेले आहेत. कशाचे मळभ आहेत? हे दुरित, अत्यंत दुरित म्हणजे तिमिर अर्थात पाप, याचे जे आशय आमच्या अंतःकरणात आहेत, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर यांचे आशय असतील, ज्यांच्या गाठी असतील, त्या सगळ्या नष्ट झालेल्या आहेत. आणि धवतात्मा पुरुष कृष्ण पाद मूलन मुंचती. आणि सगळं कृष्ण धुवून गेलं. कशाने? तर कृष्ण कथेनेच. पहा, यामधले शब्दाचं लाघव पहा. कृष्ण कथेनेच कृष्ण धुवून गेलं आणि धवतात्मा पुरुष कृष्ण पाद मूलन मुंचती. आणि त्या कृष्णाचे पाय आम्ही कधी सोडणार नाहीत. कृष्ण कथेमुळे कृष्ण धुवून गेलं, त्या कृष्णाचे पाय आम्ही कधी सोडणार नाहीत. याप्रमाणे मुक्त सर्व परिक्लेशा पांत स्वर्णशम यथा. याप्रमाणे मोठ्या प्रेमाने विनंती केली. गुणिनाम गुणिनांचैव परिणाम विवित्सताम. आणि मग प्रत्यक्ष भगवंतानी ब्रह्मदेवानी नारदाला काय सांगितलं आणि ब्रह्मदेवाला भगवंताने काय उपदेश केला तो आम्हाला सांगा. अत्र प्रमाणम हि भावान परमेष्ठी यथात्मभूः. परमेष्ठी म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेव या ठिकाणचं प्रमाण आहे. आता या ठिकाणी थोड्या आणखी वेगळ्या पद्धतीने आपण चिंतन करूया. कारण जो 9वा अध्याय या ठिकाणी दुसऱ्या स्कंधाचा आपल्याला घ्यायचा आहे, तो 9वा अध्याय या ठिकाणी खरोखर साधन काय असावं, साधन म्हणजे काय हे सांगणार आहे. साधन हे नाम हे साधन आहे, श्रवण हे साधन आहे. आणि श्रवणरूपी साधनाच्या द्वारे आपल्याला या समग्र स्कंधाचा विचार करता येतो. जसा पहिला स्कंध हा अधिकारीचा आहे. अधिकारी कुणाला म्हणावं, या भागवताचा अधिकारी कोण हे पहिल्या स्कंधात सांगितलंय. म्हणून पहिला स्कंध हा अधिकारी स्कंध आहे आणि दुसरा स्कंध हा साधना स्कंध आहे. म्हणजे साधना, श्रवण ही साधना आहे, मनन ही साधना आहे, त्याचप्रमाणे नामस्मरण ही साधना आहे. आणि चतुश्लोकी भागवताच्या निमित्ताने या साधनेचा आविष्कार या ठिकाणी केलेला आहे. त्या ठिकाणी ते म्हणतात की ज्या वेळेला ब्रह्मदेव हे या नाभिकमलातून बाहेर आले, त्यावेळेला त्यांना काहीच समजेना. आणि मग त्यांनी कशा पद्धतीने चिंतन केलं हे त्यांनी सांगायला सुरुवात केली. त्यांनी पहिल्यांदा सचिंतयन व्यक्षरमेकदांभ. भागवतकार हे गूढ समाधी भाषेत बोलतात. भागवतकारांची भाषा ही मोठी गूढ आहे, अत्यंत सूक्ष्म आहे, सूत्रमय आहे. ती प्रत्येक शब्द या ठिकाणी आपल्याला सूत्रात्मक पद्धतीने प्रगट करतात. म्हणून भागवताचा अर्थ जे सांगायचा असेल तर आपल्याला आपण म्हणतात की विद्यावताम भागवते परीक्षा. जो ज्ञानी आहे, जो विद्यावंत आहे, त्याची परीक्षा भागवतात आहे. कारण भागवत हा इतकं सोपं नाही आहे. भागवतातले एक एक शब्द, त्यातला अर्थ हा निगूढ अशा स्वरूपाचा आहे. या ठिकाणी जे संवाद चाललेले आहेत, हे संवाद किती प्रकारचे संवाद आहेत याचा विचार केला पाहिजे. किती प्रकारचे संवाद भागवतात आहेत. भागवताचा संवादाच्या पातळीवर जर विचार केला नव्या पद्धतीने की कोणाकोणाचे संवाद कशा पद्धतीने चालू आहेत, तर पहिल्यांदा आपण बघितलं की हे संवाद चालू आहेत प्रत्यक्ष व्यास महर्षी या ठिकाणी सांगतायत आणि सूत शौनकादिकांचा संवाद सुरुवातीला चाललेला आहे. सूत हे शौनकादिकांना सांगतायत. मग सूत हे पुराणाचे प्रमुख आहेत. व्यासांनी त्यांना पुराणाचं प्रतिनिधित्व दिलेलं आहे, पुराण सांगण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे व्यासांचे प्रत्यक्ष शिष्य आहेत ते, त्यांचा अधिकार मोठा आहे. त्यानंतर सूत शौनकादिकाचा संवाद एका बाजूला आहे. त्याच वेळेला व्यास आणि नारद यांचाही संवाद आहे. नारदाने व्यासांना उपदेश केलेला आहे. नारद आणि व्यास, नारद तर प्रत्यक्ष देवर्षी आहेत, त्यांचा अधिकार श्रेष्ठ आहे. व्यासही मोठे महर्षी आहेत, त्यांचा अधिकार मोठा आहे. हा दुसऱ्या प्रकारचा संवाद आहे. तिथेही अधिकार भिन्न भिन्न आहेत. तिसरा प्रकारचा संवाद आहे तो या ठिकाणी परीक्षित राजे
आणि शुकाचार्य यांचं आहे. शुकाचार्य हे तर विषय जिणवून जन्मले, जे निरीच्छ आहेत, जे सर्व प्रकारच्या गोष्टीतून मुक्त आहेत, संसार बंधनातून मुक्त आहेत, कोणत्याही प्रकारच्या संस्काराची त्यांना अपेक्षा नाही, आवश्यकता नाही, असे ते मुक्त संघ अशा प्रकारचे शुकाचार्य आहेत. आणि राजा परीक्षित हा तर सर्व संघ परित्याग करून आलेला आहे, तो फक्त मरणाची वाट पाहतोय असा तो राजा आहे. त्यानंतर चौथ्या प्रकारचा संवाद आहे तो ब्रह्मदेव आणि नारद यांचा संवाद आहे. आता जो आपण बघणार आहोत तो ब्रह्मदेव आणि नारद यांचा संवाद. ब्रह्मदेव हे प्रत्यक्ष प्रजापती आहेत आणि नारद हे तर देवर्षी आहेत, मुक्त आहेत. तेव्हा अशा मुक्त लोकांचा हा संवाद आहे आणि त्याच्यातही प्रत्यक्ष भगवान नारायण, आदि नारायण आणि ब्रह्मदेव यांचा संवाद आहे. म्हणजे या संवादाच्या पातळ्या ह्या कशा अत्यंत भिन्न भिन्न आणि श्रेष्ठ दर्जाच्या आहेत, यात कुणीच कमी नाहीये. सर्व दृष्टिकोनातून हा संवाद आपल्याला मध्येच पुन्हा मैत्रेय आणि विदुर यांचा संवाद दिसतो, मध्येच कपिल महामुनी आणि आई यांचा संवाद दिसतो, युधिष्ठिर आणि नारद यांचे संवाद आहेत. म्हणजे पूर्ण भागवत हे भिन्न भिन्न संवादातून व्यक्त झालेले आहे आणि प्रत्येकाच्या पातळ्या आपल्याला वेगवेगळ्या दिसत आहेत. कुणी कथेच्या माध्यमातून, कुणी अध्यात्माच्या माध्यमातून, कुणी रूपकाच्या माध्यमातून, तर कुणी तत्वज्ञानाच्या माध्यमातून इथं बोलताना दिसतं. त्यामुळे संवादाच्या पातळ्या यांचाही स्वतंत्र विचार आपल्याला करता येऊ शकतो. या ठिकाणी जी भागवताची भाषा आहे ती कशी आहे याचा जर आपण विचार केला तर ती अत्यंत गूढ स्वरूपाची आहे, सूक्ष्म स्वरूपाची आहे. त्यात अनेक अर्थ व्यक्त झालेले आहेत. या ठिकाणी सचिंतयन्त्यक्षरमेकदांभ शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिते, ज्या वेळेला ब्रह्मदेव या कमललालातून बाहेर आले आणि त्यांनी सर्वत्र पाहिलं, त्यांना काहीच कळेना, काही समजेना. ब्रह्मणे दर्शयन रूप मव्यलीक व्रतादृता. त्यांनी सगळीकडे पाहिलं, ते गोंधळून गेले आणि त्यांनी भगवंताची प्रार्थना केली, हे भगवंता, आपण आदिदेव आहात, आदिगुरु आहात, मला आपण आपलं अलौकिक स्वरूप या ठिकाणी दाखवलं, की जे हजारो अशा प्रकारचे हात आहेत, हजारो पाय आहेत, हजारो डोके आहेत, हे त्याला दिसलं. आणि भगवंताचं स्मरण केल्याबरोबर प्रपंच निर्माण विधिर्यया भवेत यथा भवेत. आणि भगवंतानी सांगितलं की अरे ब्रह्मदेवा, पूर्वीप्रमाणे सृष्टी निर्माण कर, पण कशी कर हे काही कळेना. ज्या वेळेला भगवंतानी, आता पहा सूक्ष्मता कशी असते, जो ज्ञानी मनुष्य असतो त्याला काय सांगावं लागतं. आपण म्हणतो ना, त म्हटलं की तपिलं ओळखलं पाहिजे, तो खरा ज्ञानी. म्हणून या ठिकाणी ब्रह्मदेव यांना फक्त सूचना केली, काय केली, सचिंतयन व्यक्षरमेकदांभ, 2 अक्षर सांगितले म्हणे. भगवंतां म्हणजे त्या कोणीही नव्हतं, समोर कोणीही दिसत नव्हतं आणि एकदम अचानक अक्षरं ऐकू आली. या ठिकाणी मोठा सूक्ष्म भाग असा आहे की वेदाची अक्षरं सुद्धा ऋषींना ऐकू आली आहेत असं वर्णन आहे. म्हणजे दिसले, हे वेद दिसलेत डोळ्यांना, वेदातले शब्द दिसलेत आणि ऐकू आलेत. आणि मग त्याचा नंतर विचार या ऋषींनी केला, त्याला द्रष्टे असं म्हणतात. वेदांचे जे मंत्र द्रष्टेत, मंत्र दिसलेत, त्यांना ऐकू तर आलेच पण दिसले सुद्धा. तेव्हा हे दृक पातळीवर मंत्र कसे काय दिसू शकतात हे आपल्याला नाही कळत, परंतु या ठिकाणी आपल्याला फक्त विश्वास ठेवणं भाग आहे. मंत्र द्रष्टेत, हे द्रष्टे भगवान ब्रह्मदेव सुद्धा, त्यांना भगवंताची अक्षरं दिसली, ऐकू आली. आणि ही कोणती ऐकू आली, स्युपाशृणोद्विर्गदितं वचो विभुः स्पर्शेषु यत् षोडशमेकविंशम्. 16 फक्त अचानक स्वर ऐकू आला, शब्द ऐकू आला, अरे ब्रह्मदेवा, स्पर्शेषु यत् षोडशमेकविंशम्, 16वं आणि 21वं अक्षर जप. आता 16वं आणि 21वं अक्षर म्हणजे काय, स्पर्शेषु, इथं स्पर्श नावाचा शब्द आहे. म्हणून मला म्हणायचे की भागवत समजून घ्यायचं असेल तर आपल्याला खूप गोष्टींचा अभ्यास लागतो. आपल्याला तत्वज्ञानाचा अभ्यास लागतो, षटशास्त्रांचा अभ्यास लागतो, वेदांत माहीत पाहिजे, त्याचप्रमाणे प्रमाणांचा अभ्यास पाहिजे,
तसंच द्रव्य गुणांचा अभ्यास पाहिजे, व्याकरणाचा अभ्यास पाहिजे. ज्याला 6 शास्त्र आपण म्हणतो, या 6 शास्त्रांचा अभ्यास असल्याशिवाय भागवत कळत नाही. इथे स्पर्शेषु, स्पर्श म्हणजे काय, व्याकरणाचा अर्थ आपल्याला इथे लावावा लागतो. स्पर्श म्हणजे इंग्रजीमधला टच नाही, स्पर्श म्हणजे स्पर्श करणे नाही, तर स्पर्शेषु यत् षोडशमेक विंशम. स्पर्श हा व्याकरणातली टर्म आहे, व्याकरणातली संज्ञा आहे. स्पर्श म्हणजे काय हो, आता हे सांगण्यासाठी मला मुद्दाम आणखी एक दुसरी गोष्ट सांगतो की ज्या वेळेला श्री विठ्ठल यांच्या छातीवर एक लेख आहे, श्रीकृष्णाय नमः असं तिथं लिहिलेलं आहे म्हणे. तेव्हा कारण मोरोपंतांचे जे सासरे होते ते विठ्ठलाचे पूजक होते, तेव्हा त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे की श्रीकृष्णाय नमः. पण ते श्रीकृष्णाय नमः अशा शब्दात लिहिलेलं नाही. त्याने असं म्हटलंय की स्पर्शाद्यम सत्यनामाद्यम. तर स्पर्शाद्यम म्हणजे काय, स्पर्शाद्यम म्हणजे स्पर्श वर्णाचा आद्य वर्ण. तर स्पर्श म्हणजे काय, व्याकरणाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर क ख ग घ ङ, तर यातला जो क आहे तो स्पर्श वर्ण आहे. कचट त प हे जे आपण म्हणतो क वर्ण, क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग आणि प वर्ग, हे जे कचट त प आहे यातला क हा पहिला वर्ण म्हणजे स्पर्श वर्णातला पहिला वर्ण आहे. आणि म्हणून कचट त प म्हणजे स्पर्श. स्पर्श शब्दाचा अर्थ टच किंवा हाताचा स्पर्श या अर्थाने नाही, तर स्पर्श वर्ण या अर्थाने. तर स्पर्शाद्यम सत्यनामाद्यम. तर स्पर्शाद्यम म्हणजे काय झालं आता, तर स्पर्श वर्णातला पहिला वर्ण म्हणजे क झाला. मग सत्यनामाद्यम म्हणजे काय, तर सत्याला दुसरं नाव आहे ऋत. मग ऋतातला पहिला शब्द रू आहे, म्हणजे क ला जर रू केलं तर क्रू होतं. म्हणजे या अर्थाने कृष्णाय नमः असं लिहिलेलं आहे म्हणे. तेव्हा स्पर्शाद्यम सत्यनामाद्यम अशा पद्धतीच्या गूढ भाषेमध्ये हा लेख लिहिलेला आहे. असो, याप्रमाणे सांगायचं तात्पर्य असं की ते स्पर्श शब्दाचा अर्थ कख गग ङ चछ जजय टठ डढण तथ दधन पफ बभ म. मग आता स्पर्श वर्णातला 16वा अक्षर कोणतं झालं, त, आणि 21वे अक्षर झालं प. त प म्हणजे तप कर असं सांगितलं, पण तप कर असं स्पष्ट शब्दात सांगितलं नाही. का नाही सांगितलं, परोक्ष प्रिया इव हि देवा. देवांना परोक्ष आवडतं, सूचना केलेली आवडती. तुम्ही समजून घ्यायचे, तुम्ही काही बुद्धी चालवा ना तुमची. देव काही सगळं दे रे हरी पलंगावरी, सगळं काही तुम्हाला पंचपक्वान्नाचं ताट आणून देईल का, तुम्हाला काही कष्ट करायचे नकोत का. आपण बुद्धी चालवली पाहिजे, म्हणून बुद्धियोगं ददाम्यहम, देव बुद्धी देत असतो. याप्रमाणे तर स्पर्श वर्ण यातला 16वा अक्षर आणि त्यातलं 21वे अक्षर म्हण असं म्हणून सांगितलं. किंचनानाम नृपयत धनम विदुहु. किंचनानाम, जो विदू म्हणजे विद्वान लोकांचं धन हे ज्ञान आहे. ज्ञान हे विद्वान लोकांचं धन आहे. तेव्हा हे ब्रह्मदेवा, तू ज्ञानाने विचार कर आणि स्पर्शवर्णातलं 16वा अक्षर आणि 21वा अक्षर याचं चिंतन कर म्हणून सांगितलं. आणि मग त्यांनी विचार केला की काय याचा अर्थ होतो. मग अरे तप करायला सांगितलंय, म्हणून त्यांनी तप करायला सुरुवात केली. दिव्यम सहस्राब्द ममोघ दर्शन. आणि ब्रह्मदेवानी हजारो वर्ष तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्याबरोबर म्हणजे भगवान ब्रह्मदेवाला सुद्धा भगवंताचं दर्शन तपश्चर्येशिवाय झालं नाही, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. ब्रह्मदेव जरी असले तरी त्याला तप करावं लागलं. तप म्हणजे भगवंता प्रित्यर्थ केलेले कष्ट. तप म्हणजे चिंतन, शांत मनाने केलेला विचार म्हणजे तप. म्हणून याप्रमाणे तपश्चर्या केली. ब्रह्मदेवाला सुद्धा तपश्चर्या करण्याची गरज आहे. धाता जरी असला तरी सुद्धा त्याला तपश्चर्या करावी लागते. कुणीही किती मोठा विद्वान असला तरी त्याला अभ्यास करावाच लागतो. म्हणून संदर्शयामास परमंजत पदम, याप्रमाणे तपश्चर्या केल्याबरोबर श्यामावदाता शतपत्र लोचना विषंग वस्त्रासुरुच सुपेशसा, याप्रमाणे भगवान प्रगट झाले. भगवान विष्णू या ठिकाणी सहस्त्रमूर्ती असणारे भगवान अनंत मूर्ती प्रगट झाले. 4 बाहू होते, त्याप्रमाणे पितांबर धारण केलेला होता. कुंडल त्यांच्या कानामध्ये झळकत होते आणि परितो विराजते. विद्युल्लतेप्रमाणे
त्यांचा पितांबर झळकत होता. लसत विमानावलिभिर महात्मनाम विद्योतमान प्रमादाद्यमाद्युभी. ज्याप्रमाणे अत्यंत कोमल असणारी भगवंताची मूर्ती, श्यामल रंगाची आणि सुंदर भगवंताचे नेत्र होते. प्रेमपूर्वक अशा प्रकारचं त्यांचं पाहणं होतं. श्रीयत्र रूपिण्युर्गापादयो हो. भगवंताच्या चरणाशी सर्व प्रकारचे देव, सर्व प्रकारच्या वैकुंठातले सर्व भगवंताच्या चरणाशी होते. लक्ष्मी सुंदर रूप धारण करून त्या ठिकाणी भगवंताची सेवा करत होती. प्रेमखम शिताया कुसुमाकरा मुगैर. आणि भगवंताचे सुंदर कुसुमासारखे अत्यंत सुकुमाल पाय, हात, त्याचप्रमाणे शंखचक्र गदा पद्म धारण केलेलं हे भगवंताचं श्रेयःपतीम यज्ञपतीम जगतपतीम. भगवंत हा श्रेयःपती आहे, तो लक्ष्मीपती आहे, तो जगतपती आहे, तो यज्ञपती आहे. त्या भगवंताचं सुनंदनंदा प्रहरान, सुनंद आणि नंद हे भगवंताची सेवक या ठिकाणी स्वपार्षद मुख्यही. पार्षदगण भगवंताचे उपस्थित होते, त्यांची सेवा करत होते. किरीटनम कुंडिलम चतुर्भुजम. भगवंत चतुर्भुज मूर्ती, पितांबर धारण केलेला, श्री वक्ष या ठिकाणी वक्षस्थलावरती श्रीवत्स चिन्ह धारण केलेलं होतं. आणि वृतम चतुष्षोडश पंचशक्तीभिः. भगवंतांनी चतुष्षोडश पंचशक्तीभिः. भगवंतांनी या ठिकाणी पुरुष, प्रकृती, महत्त्व, अहंकार, मन, 10 इंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय मिळून, त्याचप्रमाणे शब्दादी 5 तन्मात्रा आणि पंचमहाभूत अशा 25 शक्तींनी युक्त भगवान या ठिकाणी प्रगट झाले. 25 तत्वांनी युक्त असणारे भगवान, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच तन्मात्रा आणि पंचमहाभूत, त्याचप्रमाणे प्रकृती, पुरुष, महत्त्व, अहंकार आणि मन अशा 25 तत्वांनी युक्त असणारे भगवान प्रगट झाले. आणि भगवंतांनी सर्व प्रकारचे ऐश्वर्य संपन्न असणारे युक्तम भगै स्वैरितरत्र चाध्रुवैः. भगवंताच्या जवळ हे सगळ्या प्रकारचे 6 नित्य गुण कायमच असतात, ज्याला आपण भगवंताचे षड्गुणैश्वर्य संपन्न असं म्हणतो. हे 6 नित्य गुण भगवंताचे बरोबरच असतात. कोणते? समग्र ऐश्वर्य, ऐश्वर्यस्य समग्रस्य. भगवंताजवळ समग्र ऐश्वर्य आहे, त्याचप्रमाणे धर्म आहे, कीर्ती आहे, श्री आहे, ज्ञान आणि वैराग्य हे कायम स्वरूपे भगवंताजवळ आहेच आहे. ऐश्वर्यस्य समग्रस्य, समग्र शब्द सगळीकडे लावायचा. समग्र ऐश्वर्य, समग्र धर्म, समग्र कीर्ती, समग्र श्री, समग्र ज्ञान आणि समग्र वैराग्य या 6 ऐश्वर्यांनी युक्त असणारा भगवान या ठिकाणी प्रगट झाला. आणि भगवंत बोलू लागले मोठ्या गंभीर वाचेमध्ये. समुद्राच्या लाटेप्रमाणे भगवंताचा आवाज होता आणि भगवंत बोलू लागले, हे ब्रह्मदेवा, मी तुझ्या तपश्चर्येने अत्यंत प्रसन्न आहे. तेव्हा प्रत्यादिष्टमया तत्रत्वे कर्म विमोहिते. तेव्हा आता तू पूर्वीप्रमाणेच ही सृष्टी निर्माण कर आणि तुला माझ्या तपश्चर्येमुळं आता कुठलाही मोह होणार नाही. तू सगळ्या मोहापासून दूर होशील. बिभर्मी तपसा विश्वंवीर वीर्यम्य दुश्चरं तपः. तुझे दुश्चर तप केलं त्यामुळे तुझ्या अंतःकरणामधलं सगळं दुरित नष्ट झालं, सगळं पाप नष्ट झालं आणि तू आता या ठिकाणी नवी सृष्टी निर्माण करायला पात्र झालास. हे ऐकल्यानंतर ब्रह्मदेव बोलू लागले. त्याने हात जोडले. भगवंता, वेद हे प्रतिरुद्धेन प्रतिज्ञान चिकीर्षितम. हे देवा, तुम्ही मला ज्ञान द्या. भगवंत सर्वभूताना मध्यक्षो वसितो वहम. हे भगवंता, आपण सर्व प्राण्यांच्या ठिकाणी अध्यक्ष रूपाने अस्तित्वात असता. आपण सर्व सूक्ष्म रूपाने सर्व प्राणी मात्रामध्ये असता आणि परंतु तरी सुद्धा माझ्यामध्ये तुम्ही आहातच, हे खरंय. तथापि नाथमानस्य नाथ नाथय नाथितम. या ठिकाणी नाथ शब्द किती वेळेला वापरलाय आणि प्रत्येकाचा अर्थ भिन्न आहे. तथापि नाथमानस्य. हे भगवंता, मी तुम्हाला प्रार्थना करतो, मी तुम्हाला शरण आलेलो आहे, मी तुम्हाला याचना करतो. नाथ मानस्य, नाथ नाथय नाथितम. तुम्ही माझी प्रार्थना ऐका आणि माझ्या प्रार्थनेप्रमाणे, माझ्या याचनेप्रमाणे माझी याचना परिपूर्ण करा. तथापि नाथ मानस्य. हे भगवंता, आपण नाथ आहात. नाथ म्हणजे आपण नाथ आहात, सर्व जगाचे जगन्नाथ आहात. आणि नाथय, माझी ही प्रार्थना आपण ऐका. आणि नाथ मानस्य,
माझी याचना आपण परिपूर्ण करा. ज्याप्रमाणे कृपा करून माझी याचना, माझी मागणी आपण परिपूर्ण करा. आणि ही मागणी एवढीच आहे, यथात्म माया योगेन नाना शक्तिपब्रह्मितम विलुंपन विसरण गृह्णन विवृतात्मानमात्मना. हे देवा, आपण सर्व विश्व सहज निर्माण करता. तुमच्या सहज क्रीडा मात्र प्रभो सृष्टी ही. सहज क्रीडा रूपाने आपण सृष्टी निर्माण करता. उर्ण नाभीच्याप्रमाणे आपल्या शरीरामधून तंतू बाहेर काढतो आणि त्यावर खेळतो आणि नंतर तो तंतू आपल्या पोटामध्ये घेतो. त्याप्रमाणे उर्ण नाभीर यथोर्णुते. त्याप्रमाणे आपण सगळं विश्वाची शक्ती आपल्यामध्येच आहे. विश्व सृजन आपणच करणार आहेत. आपणच त्यामध्ये रममान होणार आहात आणि ही विश्व नंतर आपणच गिळंकृत करता. तेव्हा तुम्ही केवळ माझ्या निमित्ताने हे करू लागलात, परंतु मला तुम्ही गुह्य ज्ञान सांगितल्याशिवाय, मला ज्ञान सांगितल्याशिवाय माझं समाधान होणार नाही. तेव्हा मला हे गुह्य ज्ञान आपण सांगा. हे गुह्य ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष गुह्य असणारं तुमचं तत्वज्ञान मला सांगा. यालाच चतुश्लोकी भागवत असं म्हणतात. आता या ठिकाणी भगवंतानी ब्रह्मदेवाला जे ज्ञान सांगितलं, हे ज्ञान 4 श्लोकामध्ये सांगितलं. का बरं म्हणे 4 श्लोकात का सांगितलं? त्याचं कारण ब्रह्मदेवाला फार सांगायची गरज लागली नाही. तो ज्ञानीच होता, तो परिपूर्णच होता. ज्ञानी माणसाला म्हटलं की जसं तपिलं कळतं, त्याप्रमाणे त्यांना बाकीचं सांगायची गरज नाही. त्यांना दृष्टांत द्यायची गरज नव्हती. दृष्टांत कोणासाठी आहे? सामान्य निवती कथा विनोदे. कथा कोणाला सांगावी? सामान्य माणसाला सांगावी. असामान्य माणसाला कथा सांगायची गरज नाही. त्याला ताबडतोब तत्वज्ञान ग्रहण होतं. म्हणून या ठिकाणी ही नारायणी परंपरा आहे. या ठिकाणी आता चतुश्लोकी भागवत म्हणजे नारायणाने, आदि नारायणाने ब्रह्मदेवाला सांगितलेलं हे भागवत आहे. हे भागवत म्हणजे बीज रूपाने सगळं भागवत या ठिकाणी आलेलं आहे. जसं बीजामध्ये सगळा वृक्ष असतो, त्याप्रमाणे या 4 श्लोकामध्ये समग्र भागवताचं सार आलेलं आहे. ही नारायणी परंपरा आहे. भागवताच्या 2 परंपरा आहेत. एक परंपरा नारायण म्हणजे आदिनारायण, त्यांच्यापासून ब्रह्मदेवाने हे ज्ञान ऐकलं, जे चतुश्लोकी रूपाने आपण सांगतो 4 श्लोकाच्या निमित्ताने. आदिनारायणाकडून ब्रह्मदेवाने ऐकलं, ब्रह्मदेवानी नारदाला सांगितलं, नारदानी व्यासाला सांगितलं, व्यासानी शुकाचार्याला सांगितलं, शुकाचार्यांनी परीक्षितीला सांगितलं आणि हे सांगताना सूत त्या ठिकाणी होते, म्हणून पुढे सूताने शौनकादिकाला सांगितलं. अशा पद्धतीची ही नारायणीय परंपरा एक परंपरा आहे. आदिनारायणापासून ते सूत शौनकादिकापर्यंत, म्हणजे आदिनारायण ब्रह्मदेव, नारद, व्यास, शुकाचार्य आणि परीक्षिती आणि सूत शौनक. दुसरी परंपरा आहे ती आदिनारायणाचीच आहे, परंतु आदिनारायणाने शेषाला सांगितलंय, नंतर शेषाने सनत कुमाराला सांगितलंय, सनत कुमाराने पराशराला सांगितलंय, पराशराने विदुराला आणि विदुराने मैत्रेयाला. याप्रमाणे ही दुसरी परंपरा आपल्याला दिसते. अशा 2 भागवताच्या परंपरा आहेत. यापैकी आता पहिल्या परंपरेचा या ठिकाणी आपण विचार करूया. यामध्ये प्रथम स्कंध हा अधिकारी स्कंध म्हणून सांगितला आणि द्वितीय स्कंध हा साधना स्कंध आहे. श्रवण हे साधन आहे. इथे पहिल्यांदा श्रवण केलेलं आहे. ही सुद्धा चतुश्लोकी भागवत ऐकलंय, म्हणजे पहिल्यांदा श्रवण हा मुद्दा आहे. श्रवण हे साधन आहे. जीवनाची सफलता, जीवनाची सार्थकता, जीवनाचा उद्देश या द्वितीय स्कंधामध्ये भागवताच्या सांगितलेला आहे. आत्मा आणि अनात्मा. उपनिषदकारांनी सरळ 2 भाग केलेत, एक आत्मा आणि दुसरा अनात्मा. आत्मा म्हणजे चैतन्यमय विषय आणि अनात्मा म्हणजे जड विषय. जड हे निर्माण होतं, राहतं आणि नष्ट होतं. म्हणजे ज्याला अंत आहे त्याला म्हणतात जड, ज्याला अंत नाही त्याला म्हणतात चैतन्य. मग जे अनंत आहे, ज्याला अंत नाही, जे कायमस्वरूपी टिकणार आहे त्याचा विचार केला पाहिजे. जे नष्ट होणार आहे त्याचा विचार करून काय फायद्याचा? जे नष्ट होणार आहे, रेशमी वस्त्र कितीही चांगलंय, परंतु उद्या ते फाटणार आहे. म्हणून त्यांनी शतिकिम दुकुलही असा या ठिकाणी दुसऱ्या स्कंधामध्येच प्रश्न विचारलाय की जर आम्हाला चेरा आणि संती आपल्याला जर वस्त्र नेसायचे असतील तर कोणतेही वस्त्र नेसू शकतो आपण. त्याला किम दुकुलही, दुकुलांची काय गरज आहे? रेशमी वस्त्रांची काय गरज आहे? रेशमी वस्त्र सुद्धा नंतर फाटणारच आहेत.
म्हणजे अंतिमतः किती चांगली गोष्ट असली जगातली तरी ती नष्ट होणार आहे. मग नष्ट होणाऱ्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा जे शाश्वत आहे त्याचा विचार करा. आणि शाश्वत गोष्ट एकच आहे ती म्हणजे आत्मा. शाश्वत गोष्ट एकच आहे ती म्हणजे परमात्मा. म्हणून या ठिकाणी आत्मा आणि अनात्मा अशा दोन गोष्टींचा विचार उपनिषदकारांनी केला. याप्रमाणे आत्मा वा अरे श्रोतव्या मंतव्या निदिध्यासितव्या. हा आत्मा, आत्मज्ञान हे श्रेष्ठ ज्ञान आहे. भौतिक ज्ञान हे कनिष्ठ आहे त्याच्या पुढे. कारण भौतिक ज्ञानाला अंत आहे, भौतिक ज्ञानाला मर्यादा आहे. पण आत्मज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून सर्व विद्येमध्ये सर्वश्रेष्ठ विद्या कोणती तर आत्मविद्या सर्वश्रेष्ठ आहे. आत्मविद्या म्हणजे आत्मज्ञान. आत्मा वा अरे श्रोतव्या. या ठिकाणी उपनिषदकारांनी सुद्धा श्रोतव्या असा शब्द वापरलाय. ते ऐका. आत्मज्ञान आधी ऐका. तुम्ही म्हणा ऐकल्याने कळेल का? हो, हळूहळू हळू कळेल. कारण ऐकण्यानेच पहिल्यांदा श्रुती प्रामाण्य. आधी ऐकलं पाहिजे. ऐकत गेलं, श्रवण करत गेलं म्हणजे मनन होतं. मननातून चिंतन, चिंतनातून निदिध्यासन, निदिध्यासनातून पुढे आपल्या मन त्यामध्ये एकरूप होतं. म्हणून गुरुचा उपदेश आपण श्रवण करतो. अपरोक्षानुभूती जरी प्रत्यक्ष अनुभूतीचा विषय असला तरी पहिल्यांदा ज्यांनी तो अनुभव घेतलाय त्या गुरूंच्या द्वारे, ज्यांनी याचा अनुभव घेतलाय त्या श्रेष्ठ दर्जाच्या ज्ञानवंताच्या द्वारे हे ऐकलं पाहिजे. कोणाकडून ऐकावं याला सुद्धा महत्व आहे. येऱ्या गबाळ्याकडून ऐकणं वेगळं. ज्याला काहीच ज्ञान नाही ते फक्त शब्द सांगेल परंतु अनुभवाचं ज्ञान देणार नाही. परंतु गुरु जे श्रेष्ठ दर्जाचे सद्गुरू आहेत ते अनुभवाचं ज्ञान देतात. म्हणून अपरोक्षानुभूती ही जरी समजण्याचा विषय असला तरी ते गुरुच्या द्वारे समजतो. म्हणून येथे मोक्ष असे आईता श्रवणा माझी. माऊलींनी सुद्धा म्हटलंय की येथे मोक्ष असे आईता श्रवणा माझी. श्रवणातून सहजच मुक्ती प्राप्त होते. म्हणून श्रवणी पेरले ते नयनी उगवले. आधी कानामध्ये पेरलं जातं ते डोळ्यातून प्रगट होतं. ते दृष्टी बदलते. कानाच्या द्वारे ऐकलेल्या शब्दातून दृष्टी बदलते. म्हणून ते म्हणतात की श्रोता अधिकारी पाहिजे. म्हणून या ठिकाणी हे कल्पादिमिया भागवताचं सार या चतुश्लोकी भागवतामध्ये सांगितलेलं आहे. माऊलींनी सुद्धा 18व्या अध्यायात म्हटलंय की ते हे कल्पितादिमिया श्री भागवतमिषे ब्रह्मया. ते हे कल्पादिमिया. कल्पादी म्हणजे कल्पाच्या आधी. आता जो सध्या वाराह कल्प चालू आहे त्याच्या आधी ब्रह्मकल्प झालाय. आणि ब्रह्मकल्पाच्याही आधी श्री भागवतमिषे ब्रह्मया. भागवत रूपाने म्हणजे चतुश्लोकी भागवत रूपाने मी ब्रह्मदेवाला जे सांगितलं उत्तम म्हणून धनंजया उपदेशिली. 18व्या अध्यायात ते म्हणतात की कल्पाच्या प्रारंभी जे मी भागवत रूपाने ब्रह्मदेवाला सांगितलं ते हे ज्ञान आहे. आता हे ज्ञान कसं आहे हे सांगताना ते म्हणतात की यावानहम यथाभावो. जेव्हा ब्रह्मदेवाने भगवंताला प्रार्थना केली की हे देवा तुम्ही मला हे ज्ञान सांगा आणि हे ज्ञान सांगितल्यानंतरच मी खऱ्या अर्थाने याला लायक होईल, याला पात्र होईल. तेव्हा भगवंत बोलू लागले ज्ञानम परमगुह्यम मे यद्विज्ञान समन्वितम. ज्ञानम परमगुह्यम मे. हे ज्ञान कसं आहे तर परमगुह्यम मे, अत्यंत परमगुह्य आहे. गुह्य म्हणजे अत्यंत गूढ आहे. गूढ म्हणजे ज्यामध्ये या ज्ञानामध्ये इतकी सूक्ष्मता आहे की ती सहजासहजी कळणारी नाही. बुद्धीच्या द्वारे ती लवकर कळणारी नाही. अनाकलनीय असं हे ज्ञान आहे. परमगुह्यम. नुसतं गुह्यम नाही, परमगुह्यम. अत्यंत गुह्य, अत्यंत सूक्ष्म आणि यद विज्ञान समन्वितम. हे ज्ञान कसं आहे तर विज्ञान सहितम, ज्ञान विज्ञान सहितम. गीतेमध्ये सुद्धा म्हटलंय की ज्ञान हे विज्ञानासहित आहे. विज्ञान म्हणजे काय? विज्ञान म्हणजे अनुभवाचं ज्ञान, त्याला विज्ञान म्हणतात. म्हणजे प्रत्यक्ष शाब्दे परेच निष्णाते. शाब्द ज्ञान आणि अनुभवाचं ज्ञान. शब्द ज्ञान हे शब्दाने व्यक्त होईल परंतु अनुभवाचं ज्ञान सुद्धा याच्यामध्ये आहे. जे अनुभवाचं ज्ञान म्हणजे ज्याला आपण शहाणपण म्हणतो, विजडम म्हणतो. नॉलेज अँड विजडम असे दोन शब्द इंग्रजीत वापरतात. तेव्हा विजडम म्हणजे शहाणपण, जे पुस्तकात लिहिलेलं नसतं, पुस्तकाच्या बाहेर असतं. पुस्तकातून समजून घ्यावं लागतं.
पुस्तकातून ज्ञान कळेल, पण पुस्तकाच्या बाहेर आपल्याला शहाणपण शिकावं लागतं. म्हणून यद विज्ञान समन्वितम, हे जे शहाणपण आहे, हे जे अनुभवी ज्ञान आहे, जे अनुभवाचं ज्ञान आहे, जे स्वतःला कळणारं ज्ञान आहे, ते मी तुला सांगणार आहे. ज्ञानम परमगुह्यम मे यद विज्ञान समन्वितम सरहस्यम तदंगंच ग्रहण गदितम मया. पहा काय भाषा वापरली त्यांनी, सरहस्यम तदंगंच. तुला मी ते रहस्यासह सांगणार आहे. रहस्य म्हणजे त्यातल्या सूक्ष्म असणाऱ्या गोष्टीसह, त्यातल्या तत्वगर्भासह, त्यातल्या गूढार्थासह. अर्थ अत्यंत गूढ आहे. अर्थाचे अनेक प्रकार आहेत. काही शब्दार्थ आहेत, काही लक्षणार्थ आहेत. शब्दार्थ शब्दाने कळतात, लक्षणार्थ लक्षणाने कळतात, आणि त्याच्याही पलीकडे असणारा जो अर्थ आहे तो सूचितार्थ, जो लक्षणाच्या पलीकडचा आहे, जो सूचित होणारा आहे, जो शब्दाने सांगता येणारा नाही, फक्त सूचित होणारा, ज्याला आपण अत्यंत सूक्ष्म अर्थ. लक्षणार्थ शब्दार्थामध्ये सुद्धा शाब्द म्हणजे शब्दाने व्यक्त होणारा अर्थ, त्याला आपण वाच्यार्थ म्हणतो. हा वाच्यार्थ शब्दार्थ झाला. पण लक्षणार्थ लक्षणेने व्यक्त होतो. मग ती जहल लक्षण आहे, अजहल लक्षण आहे, जहद जहल लक्षण आहे. 3 प्रकार आहेत. त्यात जहद जहल लक्षणा जी आहे ती तो अर्थ भगवंतापर्यंत जातो. म्हणजे या ठिकाणी जहल लक्षणा, अजहल लक्षणा आणि जहद जहल लक्षणा. आता तो स्वतंत्र चिंतनाचा विषय किंवा तरी आपण बघू. जहद जहल लक्षणा म्हणजे काय, लक्षणेचे अर्थ काय असतात. या ठिकाणी उदाहरण सांगायचं झालं तर समजा पांढरे घोडे पळू लागलेत आणि लालही घोडे पळू लागलेत. एक पांढरा घोडा पळतोय, दुसरा लाल घोडा पळतोय. दोघांची शर्यत चालू आहे. शर्यत चालल्यानंतर मग आता लाल घोडा पुढे गेला तर एक जण म्हणतो शोणो धावती. शोणो धावती म्हणजे काय, अरे लाल पुढे चाललाय, लाल पुढे चाललाय. लाल पुढे चालला म्हणजे काय, लाल रंग पुढे चाललाय का, नाही, लाल रंगाचा घोडा पुढे चाललाय. आता हा जो अर्थ आहे हा अर्थ लक्षणेने व्यक्त झाला. लक्षणेने व्यक्त झाला. तो घोडा शब्द कुठं वापरला, लाल पुढे पळायला, लाल पुढे पळायला. लाल म्हणजे काय हो, लाल म्हणजे लाल घोडा, पण तुम्ही घोडा शब्दच वापरला नाही, गरज नाही का, तर हा लक्षणेचा अर्थ आहे. याप्रमाणे जहल लक्षणा, अजहल लक्षणा आणि जहद जहल लक्षणा. आता जहद जहल लक्षणा कशी आहे या ठिकाणी, म्हणून त्यांनी सांगितलं, उदाहरण दिलेलं आहे की स्वयं देवदत्ता. तर स्वयं देवदत्ता एक परंपरेतलं उदाहरण आहे. तो हा देवदत्त आहे. तर तो हा देवदत्त आहे म्हणजे कोणता देवदत्त आहे. त्याने उदाहरण दिलंय की एक गृहस्थ होता, त्याच्या घरी एक महापंडित आले, काशीचे विद्वान आले. काशीचे विद्वान आल्यानंतर आपण जहद जहल लक्षणा म्हणजे काय समजून घ्यायलो. काशीचे विद्वान आल्यानंतर त्यांचा एक मुलगा तो त्या ठिकाणी उभा होता. हा मुलगा लहान होता, 5 वर्षाचा. तो नागडा उघडाच खेळत होता. पोट ढेरी मोठी झालेली, त्याचप्रमाणे डोळ्याला चिपडे आलेले, नाकातून शेंबुडी आलेला आणि आंघोळ नाही केलेली, पारसा नागडा उघडा खेळतोय, काहीतरी चेंडू बिटी दांडू काहीतरी खेळतोय. ते म्हणतात, अरे हा तुमचा मुलगा आहे का. हो म्हणे. काय नाव आहे त्याचं. अरे देवदत्त नाव आहे. वा वा, देवदत्ता ये. तो देवदत्ता आला, त्यानं नमस्कार केला, तो निघून गेला. नंतर मग 25 वर्षानंतर त्या दरम्यान देवदत्त मोठाही झाला, तो हुशारही झाला, तो शहाणाही झाला, तो काशीचा विद्वानही झाला आणि विद्वत्ता होऊन षटशास्त्र संपन्न होऊन तो घरी परत आला. त्या 25 वर्षानंतर हे गृहस्थ पुन्हा काशीचे पंडित त्यांच्या घरी आले. नमस्कार, वा वा वा, अरे फार दिवसांनी तुम्ही आलात. हो हो म्हणले. अहो किती 12 24 वर्ष झाले. हो म्हणले. आणि तेवढ्यात तिथे देवदत्त बसलेला होता. तो समोर शास्त्र घेऊन बसलेला, अभ्यास करत बसलेला. म्हणले हे कोण आहे हो. म्हणजे हा मुलगा आहे. स्वयं देवदत्त हा. तो आहे म्हणले देवदत्त. म्हणले कोणता, तो काय. हो म्हणले तो ढेरी मोठा असलेला, डोळ्याला चिपडे असलेला, नाकाला शेंबूड असलेला, पारसा असलेला, उघडा वागडा खेळणारा, तो आहे हा.
आता तो आहे म्हणजे तोच आहे का हा? नाही. मग याच्यातलं काय वजा केलं? याच्यातला भूतकाळ वजा केला, यातला त्यांनी लहान वय वजा केलं, त्याचप्रमाणे हा शेंबडा मेकडा तो वजा केला, त्याचप्रमाणे त्याची ढेरी वजा केली, मग तोच आहे. पण तो आहे म्हणजे त्याचं नाव हे आहे, शरीर हे आहे, पण आता त्या अज्ञानावस्थेतला हा नाही. ही अवस्था बदलली आहे. आता तो तरुण आहे, त्यावेळेला बाल होता. आता तो शहाणा आहे, त्यावेळेला अज्ञानी होता. आता तो शुचिरभूत संपन्न आहे, त्यावेळेला तो उघडा नागडा खेळत होता. मग हे वजा केलंय आणि तोच आहे हे सांगितलंय. म्हणजे यातला काही भाग वजा केलाय आणि काही भाग सांगितलाय. म्हणजे काही गोष्टी वजा करणे. म्हणून जेव्हा आपण ब्रह्माचा विचार करतो, जेव्हा आपण तत्वमसी या वाक्याचा विचार करतो, ते तू आहेस. ते तू आहेस म्हणजे आता मी म्हणजे जीव आहे आणि तो म्हणजे ईश्वर आहे. मग जीव हा लहान आहे, देव लहान आहे का? नाही. त्यातला लहानपणा बाजूला करा. मग मी म्हणजे जीव हा अज्ञानी आहे, मग देव अज्ञानी आहे का? नाही. अज्ञानपणा बाजूला करा. म्हणजे यातल्या ते तू आहेस या वाक्यामधला, तत्वमसी या वाक्यामध्ये जहल लक्षणा स्वीकारून आपल्याला भागत्याग लक्षणा म्हणतात. त्याला सोप्या शब्दात भागत्याग लक्षणा म्हणतात. म्हणजे काही गोष्टी त्यागायच्या आणि काही गोष्टी स्वीकारायच्या. असं स्वीकारून आपल्याला तत्वज्ञानाचा अर्थ समजून घ्यावा लागतो. म्हणून तत्वमसी ते तू आहेस म्हणजे अहो जीव आणि देव एकच आहे. हो, जीव आणि देव एकच आहे. म्हणजे जीवाचा अज्ञानपणा देवात आहे का? नाही. जीवाचा लहानपणा देवात आहे का? नाही. थेंब आणि समुद्र एकच आहे. कोणत्या अर्थाने एक आहे? हा, तत्वार्थाने एक आहे. समुद्रातला थेंब समुद्रच आहे, पण समुद्रात नावा चालतात, थेंबात नावा चालतात का? नाही चालत. थेंब आटून जातो, समुद्र जातो का आटून? नाही चालत. मग तुम्ही तर म्हणलात समुद्र थेंब एकच आहे. हो, तत्वार्थाने एक आहे. त्यातलं असलेले क्षार तत्व एक आहे, त्यातलं असलेलं मूळ तत्व एक आहे, पण त्यातला बाकीचा तपशील आपल्याला बाजूला करावा लागतो. म्हणून तत्व स्वीकारायचंय आणि तपशील बाजूला करायचा आहे. याला म्हणतात भागत्याग लक्षणा म्हणजे जहल लक्षणा. याप्रमाणे शब्दार्थाचा अर्थ सांगायचं तात्पर्य आपल्याला सरहस्यम याचा अर्थ असा आहे, रहस्य समजून घेतलं पाहिजे. म्हणून तत्वार्थातलं रहस्य समजून घेतलं तर तत्वज्ञान कळेल. तत्वज्ञानातलं रहस्य समजून नाही घेतलं तर आपल्याला तत्वज्ञानाचा अर्थ कळणार नाही. म्हणून तत्वमसी अहम ब्रह्मास्मी हे जे वाक्य, जे ब्रह्मवाक्य, जे महावाक्य, ते गुरुकडूनच समजून घेतले पाहिजेत. त्याला गुरुपदिष्ट वेदांत वाक्येषु विश्वास श्रद्धा. गुरुपदिष्ट वेदांत वाक्य, गुरुच्या शब्दाने आपल्याला हे जर समजून घेता आलं तरच आपल्याला त्याचं तात्पर्य अर्थ कळतो, अन्यथा कळत नाही. म्हणून सरहस्यम असा शब्द त्याने वापरला. आणि तदंगंच सरहस्यम, त्यातल्या अंगोपांगासह, त्यातल्या रहस्यासह ग्रहण गदितम मया, मी तुला सांगतो तू ते ग्रहण कर. भगवान विष्णू आदी नारायण ब्रह्मदेवाला म्हणतात की तुला मी रहस्यपूर्वक हे तत्वज्ञान सांगणार आहे. परमगुह्यम मे, अत्यंत परमगुह्य असं तत्वज्ञान. आपलं गीतेमध्ये सुद्धा 9व्या अध्यायात पहा त्याची सुरुवात कशी झालेली आहे. त्याची सुरुवात मी हे तत्वज्ञान अत्यंत गुह्य आहे, अत्यंत परमगुह्य आहे, अत्यंत परमगुह्य असणारं तत्वज्ञान मी तुला सांगतोय असं विवरण केलेलं आहे. आणि हे तत्वज्ञान कोणी सांगितलं, हे तत्वज्ञान कसं सांगण्यात आलं याचंही वर्णन त्यांनी केलं. मनवे प्राह, या ठिकाणी मनूकडून, हे ब्रह्मदेवाकडून मनूकडं कसं आलं हे त्यांनी त्यात सांगितलंय. याप्रमाणे सरहस्यम तदंगंच ग्रहण गदितम मया, मी तुला सांगतो तू ते ग्रहण कर. आता पहा, हे ग्रहण करणं काय सोपी गोष्ट आहे का? नाही. आता तुम्हाला सहज उदाहरण म्हणून सांगतो की समजा दूध खूप चांगलं आहे, पण किती तुम्हाला पचतं? एखादा पहिलवान असतो, तो लिटरभर दूध सगळं पचवू शकतो. का हो म्हणले? लिटरभर दूध, हो, धारोष्ण दूध, अगदी धार काढलेलं लिटरभर दूध तो पटकन पचवू शकतो. आणि आपण पिलं तर आपल्याला पळावं लागेल हातात तांबे घेऊन. का हो म्हणले? असं कसं काय? दूध, हा दूध चांगलंय, पण पचवायची शक्ती आहे का तुमच्यात? त्याला व्यायाम करावा लागतो, त्याला पैलवानासारखी ताकद प्राप्त करून घ्यावी लागते, त्याला स्वतःमध्ये शक्ती प्राप्त करून घ्यावी लागते, तर शक्ती आपल्याला पचते.
जर आपण म्हटलं दूध खूप चांगलं आहे म्हणून लिटरभर पिलं तर जमणार नाही. मग तुम्ही काय कपभर प्या ना, तुम्हाला पचेल तेवढं. म्हणजे पचणं हा प्रत्येकाच्या क्षमतेचा विषय आहे. म्हणून आता हे 4 श्लोकामधलं ज्ञान हे ब्रह्मदेवाला पचलं, कारण ब्रह्मदेव तेवढ्या क्षमतेचे होते. म्हणून ते म्हणतात की मी तुला हे ज्ञान सांगतो, गदितम मया, तू हे ज्ञान ग्रहण कर. हे ग्रहण करण्याची पात्रता तुझ्याजवळ आहे. तुझ्याजवळ पात्रता नाही. आपली पात्रता काय? आपलं पात्र म्हणजे या एखाद्या वाळूचे केलेलं भांड आहे, ते जसं पटकन मोडून जातं. वाळूचे केलेलं भांड जसं टिकत नाही. वाळूची केलेली घागर त्याच्यामध्ये पाणी ओतलं तर जसं ती गळून जातं, तसं आपलं पात्र म्हणजे वाळूची घागर आहे, ती गळून जाते. आपल्यामध्ये हे पाणी, आपल्यामध्ये हे ज्ञान पचू शकत नाही. पण या ठिकाणी ब्रह्मदेवाला भगवंतांनी सांगितलं की हे ज्ञान मी तुला सांगणार आहे. सरहस्यम तदंगंच, तुला मी रहस्यासह त्यातल्या अंगोपांगासह मी सांगतो. ग्रहाण गदितम मम मया, हे तुला मी सांगतोय ते हे सगळं ज्ञान तू ग्रहण कर. हे सगळं ज्ञान तू आत्मसात कर. मी जे सांगतोय ते शब्दशः त्याच्या रहस्यासह तू आत्मसात कर. यावानहम यथा भावो यद्रूप गुणकर्मका तथैव तत्वविज्ञान मस्तु मे मदनुग्रहात. यावानहम यथा भावो, जसा मी आहे तसा मी तुला सांगणार आहे. यावानहम यथा भावो, जसा मी आहे, जसं माझं स्वरूप आहे तसं मी तुला ते सांगणार आहे. यावानहम यथा भावो यद्रूप गुणकर्मका, माझे जसे गुण आहेत, माझं जसे कर्म आहेत, माझं जसं कार्य आहे तसं मी तुला हे सांगणार आहे. माझा जसा विस्तार आहे, मी जितके जितके रूप या ठिकाणी धारण केलेत, जितक्या गुणांनी मी इथे प्रगट झालोय ते सगळं मी तुला सांगणार आहे. तथैव तत्वविज्ञान मस्तु ते मदनुग्रहात, आणि माझ्या अनुग्रहाने, अर्थात हे ज्ञान अनुग्रहाशिवाय प्राप्त होत नसतं. गुरुचा अनुग्रह झाल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नसतं. गुरुचा अनुग्रह, गुरुची कृपा झाल्याशिवाय, सांगायचं तात्पर्य असं आहे की गुरुची कृपा. तुम्ही म्हणाल, एखादा म्हणेल की मी पुस्तकं खूप वाचले. हो, पुस्तकं वाचले, पण पुस्तकं वाचून सगळं ज्ञान प्राप्त होत नाही. ते पुस्तकी ज्ञान झालं, पण पुस्तकं वाचून सगळं ज्ञान प्राप्त होत नसतं. ती प्रारंभ आहे. पुस्तकं वाचणे ही सुरुवात आहे. मग आधी तुम्हाला ग्रंथकृपा, आधी पुस्तकाची कृपा म्हणजे पुस्तक अभ्यासणे. पण पुस्तकानंतर तुम्हाला गुरुकडेच जावं लागतं. गुरुमुखीच ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागतं. गुरुमुखातून जर ज्ञान प्राप्त झालं तरच आपल्याला या ज्ञानाची सफलता प्राप्त होते. असे खूप जण आहेत की जे गुरुकडून ज्ञान प्राप्त केलं परंतु गुरुची कृपा लाभली नाही. खूप लोक असे आहेत की जे खूप ज्ञानी आहेत परंतु ज्ञानसंपन्न आहेत, पण बोलायला सुरुवात केली की काहीच आठवत नाही. त्याचं कारण काय? म्हणजे गुरुकृपाच नाही. म्हणून गुरुकृपा असल्याशिवाय ज्ञान सांगता येत नाही. गुरुकृपा असल्याशिवाय ज्ञान परिपक्व होत नाही. कर्ण होता, आपल्याला माहिती आहे की परशुरामाने शाप दिला की वेळेवर तुला ब्रह्मास्त्र विद्या आठवणार नाही, कारण तू खोटं बोललास माझ्याशी. आणि वेळेवर त्याचं चाक जेव्हा जमीन गिळू लागली आणि अर्जुनाने आकर्ण दोरी ओढली, त्यावेळेला त्याचा चाक जमिनीतून निघेना. तो म्हणायला लागला, हे अर्जुना थांब, माझं एवढं चाक काढू दे, मग मी तुझी जी बाण फेकण्याची खुमखुमी आहे, धनुर्धारीपणाची खुमखुमी आहे, ती जिरवतो. एवढं चाक मला वरती काढू दे. हे पार्था थांब. पण अर्जुन थांबायला तयार नव्हता. कृष्णाने सांगितलं थांबू नकोस, कारण थांबलास तर पुढे तुला तो ऐकणार नाही. रथचक्र उद्धरू दे, श्रुती शास्त्रज्ञा महारथा कुलजा, साधून हाणिती अरिला, पाहती अद्रता युध व्यथा कुलजा. हे पार्था थांब, रथचक्र उद्धरू दे, श्रुती शास्त्रज्ञा महारथा कुलजा, साधून हाणिती अरिला, पाहती अद्रता युध व्यथा कुलजा. अर्थात त्यावेळेला त्याला ब्रह्मास्त्र विद्या आठवत नव्हती, कारण गुरुचा शाप. म्हणजे वेळेवर आठवलं नाही, वेळेवर आठवलंच नाही. कारण गुरुचा जर आशीर्वाद असेल तरच एखादी गोष्ट वेळेवर आठवते. खूप विद्यार्थी असे आहेत की सगळं पाठ करतात परीक्षेपर्यंत, आणि परीक्षेत नेमका प्रश्न येतो, अरे आठवच ना बाबा, खूप लक्षात ठेवलं, अरे आत्ता वाचलं होतं. त्याचं कारण एकच आहे, गुरुचा जर आशीर्वाद नसेल तर वेळेवर काही आठवत नाही. गुरुचा आशीर्वाद परिपूर्ण असेल तर वेळेवर
पटकन आठवतं आणि म्हणून याला गुरुची कृपा म्हणतात. शास्त्रकृपा आधी व्हायला पाहिजे, शास्त्रकृपेनंतर गुरुकृपा व्हायला पाहिजे. गुरुकृपेनंतर ईशकृपा होते आणि ईशकृपेनंतर आत्मकृपा होते. आत्मकृपा म्हणजेच मुक्ती. याप्रमाणे ते म्हणतात की यावानहम यथाभावो यद्रूप गुणकर्मकः तथैव तत्वविज्ञान मस्तु ते मदनुग्रहात. मदनुग्रहात माझ्या अनुग्रहाने तुला मी हे देणार आहे, तू आत्मसात कर माझ्या अनुग्रहाने. माझा अनुग्रह नसेल तर मात्र तुला मिळणार नाही. अर्थात त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली होती, म्हणजे पात्रता निर्माण केली होती. पात्रता निर्माण केल्यामुळेच भगवान त्यांना ज्ञान सांगू शकले आणि म्हणून भगवंताच्या ज्ञानाच्या या ठिकाणी पात्रतेचा हा ब्रह्मदेव झाला आणि भगवान त्याला आता उपदेश करतायत. आता प्रत्यक्ष चतुर्श्लोकी भागवताला जो प्रारंभ होईल तो आपण उद्यापासून सुरुवात करूया. चतुर्श्लोकी भागवत म्हणजे 4 श्लोकामध्ये समग्र भागवताचं सार या ठिकाणी विवरण करण्यात आलेलं आहे. त्या चतुर्श्लोकी भागवताचा तात्पर्यार्थ, त्याचा विविध विस्तारपूर्वक अर्थ उद्याच्या चिंतनामध्ये करू. हरे नमः. पुंडलीक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.